जीरा राईस बघूनच किती छान वाटतंय ना। एकदम असा मोकळा मोकळा छान मौसूद आणि कोथिंबीर एकदम हॉटेलसारखा किंवा रेस्टॉरंटसारखा जीरा राईस। वाव, बघूनच अशी पटकन इच्छा होते खायची। चला तर मग पटकन जीरा राईस कसा बनवायचा हॉटेलसारखा ते आज आपण बघणार आहोत। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी बासमती तुकडा तांदूळ किंवा बासमती तांदूळ घेतला किंवा सोनम कोलम कोणताही तांदूळ घेतला तर प्रोसेस सेमच आहे। या ठिकाणी मी बासमती तांदूळ घेतलेला आहे थोडासा। तो 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता। व्यवस्थित 15 ते 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजू द्यायचा आणि त्यानंतर मग मी गॅसवरती या ठिकाणी एका पातेल्यामध्ये मोठं पातेलं घ्यायचं, भरपूर पाणी घ्यायचं, पाण्याची कमतरता अजिबात करायचं नाही। मोठ्या गॅसवर पाणी उकळायला ठेवून द्यायचं, वरतून असं झाकण ठेवायचं। किती दणकवून अशी उकळी काढून घेतलेली आहे। गॅसचा फ्लेम अजिबात कमी करायचा नाही। या ठिकाणी सर्व प्रोसेस ही आपल्याला हाय फ्लेमवर करायची आहे। भिजवलेल्या तांदळामधलं पाणी काढून फक्त तांदूळ आपण उकळत्या पाण्यामध्ये टाकणार आहोत। या ठिकाणी बघू शकता तांदूळ टाकताना काळजीपूर्वक टाका, कारण आपण उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ टाकतोय। पाणी हातावरती यायला नको याची काळजी घ्या। या ठिकाणी तुम्ही बघू शकता तांदूळ टाकल्यानंतर पाणी असं थोडंसं मंदावलं आहे, पण त्यानंतर पुन्हा 1 मिनिटामध्ये उकळी फुटून जाते। गॅसचा फ्लेम फुल ठेवायचा आणि फुल फ्लेमवर पूर्ण प्रोसेस करायची। या ठिकाणी मी चमचाभर तेल पाण्यामध्ये टाकलेलं आहे, कारण आपला तांदूळ एकमेकाला चिपकायला नको। या ठिकाणी तुम्ही बघू शकता तांदूळ किती छान असं वरती येतंय आणि त्यानंतर असं चवीप्रमाणे मीठ त्यामध्ये टाकून घ्यायचं। आता कंटिन्यू आपण जो आपला झाऱ्या आहे स्टीलचा त्याच्याने असं व्यवस्थित मिक्स करत राहायचं, कारण खाली पण लागण्याची शक्यता असते। त्यामुळे हळूहळू असं मध्ये झाऱ्या टाकून मिक्स करत राहायचं। एकदम साधी सोपी सिंपल अशी रेसिपी आहे। आपल्याला वाटतं की खूप काही असेल, पण असं काही नसतं। या ठिकाणी तुम्ही बघू शकता तांदूळ असं वरती येतो ना फुलून, खूप छान। वाव, तांदूळ पाण्यामध्ये भिजलेला असतो त्यामुळे शिजण्यासाठी तितकासा वेळ लागत नाही। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1 ते 2 मिनिटानंतर तांदूळ किती मोठा असा झालेला आहे। तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 5 मिनिटानंतर तांदूळ खूप असा व्यवस्थित फुगलेला आहे। कमीत कमी 8 ते 9 मिनिटं लागतात। 8 ते 9 मिनिटामध्ये परफेक्ट असा राईस तयार होतो। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मगाशी काढले तेव्हा कसे होते आणि आता कसे शिजलेले आहेत। एकदम व्हाईट असे आणि फुलून पण राईस पण किती मोठा झालेला आहे। या ठिकाणी तुकडा पडायला लागला आहे तांदळाचा, तुम्ही बघू शकता। या ठिकाणी आपला तांदूळ शिजतच आलेला आहे, ऑलमोस्ट तो शिजलाच आहे। 7 ते 8 मिनिटामध्ये तांदूळ व्यवस्थित शिजला जातो मोठ्या गॅसवरती। या ठिकाणी आता व्यवस्थित गॅस बंद करायचा आणि एक खाली पातेले ठेवले, त्यावरती चाळण ठेवली आहे। आपण तांदूळ आता व्यवस्थित यामध्ये टाकून घेऊया। आधी पाणी असं व्यवस्थित काढून घ्यायचं, गरम पाणी आहे। सर्व प्रोसेस एकदम सावकाशपणे करायची। खाली मी पातेलं छोट्या आकाराचं घेतलेलं होतं, त्यामुळे खालचं पातेलं पाण्याने पूर्णपणे भरलेलं आहे। त्यामुळे मी खालचं पाणी आता मी पुन्हा टाकून देणार आहे। या ठिकाणी पुन्हा पातेल्यावरती चाळण ठेवून आपण राहिलेलं पाणी आणि तांदूळ त्यामध्ये टाकून घेणार आहोत। वाव,
इतका छान आणि परफेक्ट असा जिरा राईस होतो। या ठिकाणी चाळणीवरती असा तांदूळ राईस असं व्यवस्थित पसरवून ठेवायचा। त्याने काय होतं की त्यामधलं सगळं पाणी खाली निघून जातं। 2 ते 3 मिनटं व्यवस्थित पातेल्यावरती ठेवून त्यातलं पाणी संपूर्ण खाली जाईपर्यंत 2 ते 3 मिनटं आपण त्यावरतीच ठेवणार आहोत पातेल्यावरती। वाव, इतका छान आणि व्यवस्थित फुगलाय ना। खूप जास्त आता गरम याच्यामध्ये मिक्स करत बसायचं नाही, त्याने काय होतं तांदळाचे तुकडे पडतात। त्यामुळे असा फुगलेला तांदूळ या ठिकाणी तुम्ही बघू शकता। मी चाळणी अशी व्यवस्थित 1-2दा टॅप पण केलेले आहे। असं व्यवस्थित हलक्या हाताने पसरवून द्यायचं, म्हणजे त्यातलं पाणी लवकरात लवकर खाली निघून जातं। 2 ते 3 मिनिटांनंतर चाळणीतून तुम्ही बघू शकता एकदम सुक्का झालेला आहे तांदूळ भात किंवा राईस। आता तो आपण चाळणीमधून एका मोठ्या ताटामध्ये काढून घेणार आहोत। ताटामध्ये हे तांदूळ व्यवस्थित असा पूर्ण ताट मोठं घ्यायचं, मोठ्या ताटामध्ये छान व्यवस्थित असा टाकून पसरवून घ्यायचं। त्याने काय होतं थोडासा नॉर्मल जो गरम असतो राईस तो थंड होण्यास मदत होते लवकर। त्यामुळे मोठं ताट घ्यायचं आणि त्यामध्ये असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं। तुम्ही हवं तर तुम्ही फ्रीजमध्ये 5-1 मिनिटंही ठेवू शकता, कारण हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये हीच पद्धत आहे की तांदूळ काढला की पटकन फ्रीजरमध्ये ठेवला जातो। पण आपण असं काही करणार नाही, कारण आपल्याला एवढी काही घाई नाही आहे। त्यामुळे आपण ताटावरती असं व्यवस्थित पसरून 5 ते 10 मिनटं किंवा 15 मिनटं निवांत थंड करून घेऊया, कारण जेव्हा आपल्याला गरमागरम घ्यायचा असतो तेव्हाच आपण गरम करून घेऊया। या ठिकाणी मी 10 मिनिटांनंतर राईस गरम करायला किंवा तडका मारणार आहे। या ठिकाणी मी कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। जर तुमच्याकडे लोखंडी कढई असेल तर तुम्ही त्याचा वापर करा, त्यामध्ये खूप परफेक्ट अजून जास्त छान जिरा राईसला तडका मिळतो। या ठिकाणी मी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। त्यानंतर जो आपला खाण्याचा चमचा आहे भरपूर असा जिरा, जो आपला खाण्याचा चमचा आहे मोठा चमचा तो भरून असा पूर्ण जिरे टाकलेले आहे। तेलामध्ये जिरे एकदम व्यवस्थित परफेक्ट असे फुललेले आहे। तुम्ही बघू शकता जिरे जेवढे छान फुलतील ना टेस्ट तितकी छान लागते। वाव, त्यानंतर ताटामध्ये जो आपला राईस थंड झालेला आहे तो आपण जिऱ्यामध्ये आता व्यवस्थित परतवून घेणार आहोत कढईमध्ये। वाव, तुम्ही बघू शकता एकदम थंड झाल्यानंतर किती मोकळा सुटसुटीत असा होतो। वाव, आता असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गरमागरम जिरा राईस एकदम छान। जिऱ्याची फोडणी दिली ना खूप छान वास येतो। यानंतर वरतून भरपूर अशी कोथिंबीर। वाव, त्यानंतर पुन्हा मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता राईस किती छान आणि मस्त असं तयार झालेला आहे। वाव, हे बघा। चला तर मग पटकन डिशमध्ये काढून घेऊया। एकदम मोकळा सुटसुटीत असा परफेक्ट हॉटेलमध्ये मिळणारा जिरा राईस। वरतून पण अशी थोडीशी कोथिंबीर। वाव, एकदम परफेक्ट। डाळ तडका किंवा दाल फ्राय किंवा मग पनीर मसाला भाजी,
शेवभाजी यासोबत खूप अफलातून लागतो असा परफेक्ट असा जिरा राईस तयार आहे. मस्त खा, स्वस्त राहा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. बाय बाय.